चुलीमध्ये काय होतं, धूर होतो, फुंकर मारावं लागतं, डोळे वगैरे खराब होतात, घर काढा होतात. त्याच्यामुळे याच्यात जे ना तसा काहीच प्रकार घडत नाही. याच्यात तुम्ही लाकूड, कोळसा, गौरी सर्व काही वापरू शकता. सिंपल गोष्ट आहे मॅडम, ज्या टायमाला चुलीमध्ये धूर होतो तेव्हा आपण फुंकर मारतो, मग तेव्हा तो धूर गायब होतो, बरोबर. तसं याला फुंकर मारायला जे ना बॅटरी दिलेली, बॅटरीने एकसारखा फॅन चालतो म्हणून धूर होत नाही, असं ऑक्सिजन भेटतं त्याला. आता एक वरती, हे दोन वरती आणि हे तीन वरती. 7-8 तास जर चार्जिंग केली ना तुम्ही, हो 12-15 तास चालते बॅटरी. रोज चार्जिंग करायची गरज नाही, असं एवढं जबरदस्त असा एकसारखा जाड चालणार, धूर वगैरे होणार नाही, फुंकर मारायची गरज नाही, काही. तुम्ही छोटं पातेले ठेवा किंवा मोठं टोप ठेवा, याची कॅपॅसिटी 100 ते 150 किलो वजन तुम्ही ठेवू शकता, एवढं जबरदस्त. याच्यात तुम्ही जे ना सर 7 ते 8 तास जर चार्ज केलं ना, 12 ते 15 तास चालते. रोज चार्जिंग करायची गरज नाही, 2 किंवा 3 दिवसातून एकदा चार्जिंग करायचं. हे काय चार्जिंगला दिलेलं आहे, बटन दिलेलं आहे ना, 3 स्पीड आहे त्याला, 1, 2 आणि 3. आता हा 3 वरती काढून घेतलं नसेल चालूच राहणार ना, काही प्रॉब्लेम नाही. आता हे चार्जिंग वरच चालू आहे, असं जाड चालतो एकसारखा, धूर वगैरे होत नाही, फुंकर मारायची गरज नाही, काही नाही. 100% सुरक्षित आहे. वरून विशेष गॅस सारखा स्फोट होणे, रॉकेल सारखा भडाका होणे, शॉक लागणे तसला कुठलाही प्रकार नाही. लाकूड, कोळसा, गौरी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल चुलीमध्ये वापरायचं इंधन, ते तुम्ही याच्यात वापरू शकता, एवढं जबरदस्त. आणि वरून विशेष म्हणजे छोट्या स्वयंपाकापासून मोठा स्वयंपाक पण तुम्ही बनवू शकता. येस सर, आधुनिक चुले, आधुनिक चुले. सर धूर का नाही होत, कारण की चुलीमध्ये फुंकर मारतो आपण, तसं याला फुंकर मारायला आतमध्ये बॅटरी बसवलेली आहे आणि ब्लोअर आहे. ब्लोअरच्या साह्याने एकसारखा झाड चालतो, त्याच्यामुळे धूर वगैरे होत नाही, फुंकर मारायची गरज नाही, घर पण काढा होत नाही आणि उचलून तुम्ही कुठं पण वापरू शकता. सिंपल गोष्ट आहे सर. आता जे आहे ना, फोडणी जरी दिली ना साध्या गॅसवरती तरी पण धूर होतोच, असं. तसं याच्यात जे ना सर नॉर्मल 10% पण धूर होतो. नाशिकला आहे, सिडको मध्ये. एक्झॅक्ट ऍड्रेस नाशिकचं, जे मॅन्युफॅक्चरिंग पण नाशिकचं आहे, अंबड MIDC. येस सर, येस सर. तसा विषय नाही सर, तुम्ही लाकूडच वापरायला पाहिजे असं काही नाही. तुमच्याकडं शेणी जरी असेल तरी याला चालतो.